आज मी पांढऱ्या मुळ्याची भाजी दाखवणार आहे। शक्यतो पांढरा मुळा सगळ्यांना आवडत नाही, घरात तसा सुकलेला राहतो। आमच्याही घरी हा सुकलेलाच मुळा आहे, बऱ्यापैकी कोशिंबीर पण नको असते, पण आज मी त्यांना भाजी करून खायला देणार आहे। त्यासाठी अगदी सुटसुटीत भाजी मी केलेली आहे, खूप काही व्याप नाही ह्या भाजीचं। मुळात वरून साल काढून घेतले आणि त्याचे बारीक काप केले, अगदी बारीक असे पातळ काप करून घेतलेले आहेत। कढईमध्ये फक्त जिरं घातलं, लसूण घातला आणि 1-2 मिरचीचे तुकडे घातले आणि हा कापलेला मुळा घालायचा। आता मुळा चांगला तेलात परतायचा, चांगला तेलात भाजून घ्यायचा मुळा आणि त्यानंतर भिजवलेली मूग डाळ घालायची। मूग डाळ घालून थोडंसं पाणी घालायचं, अगदी हातानंच पाणी घालायचं, हातानं शिंपडायचं, एवढंच अगदी पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं। 5 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होत्या। खूप टेस्टी भाजी लागते, निश्चित खावा। मुळ्याचा वाससुद्धा कमी येतो, मूग डाळ घातल्यामुळं त्याचा